प्रभाग क्रमांक 114 मधून राजोल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आता उमेदवारी अर्ज देखील भरलेला आहे। जी बंडखोरी पाहायला मिळाली युती झाल्यानंतर, तर आता या संपूर्ण काय नेमकं चित्र पाहायला मिळतं हे सर्वांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे। मुझे तो बहुत अच्छा लग रहा है और मैं सबसे पहले धन्यवाद करना चाहूँगी उद्धव बाळासाहेब ठाकरे जी का, हमारे पक्ष प्रमुख है आदित्य जी का, कि उन्होंने विश्वास दिखाया और एक यूथ को चांस दिया इस बार बीएमसी इलेक्शंस में कंटेस्ट करने। मॅडम, प्रभाग क्रमांक 114 मधून तुम्ही आता फॉर्म भरलाय, तर प्रभाग क्रमांक 114च्या विकासासाठी तुम्ही पुढे काय अजेंडा ठेवलाय? प्रभाग क्रमांक 114 हे शिवसेनेचा गड आहे आणि मी प्रथमतः उद्धव साहेबांना आणि आदित्य साहेबांना खूप खूप धन्यवाद देईन। त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझे आमदार रमेशभाई कोरगावकर आहेत, आमची 114ची पूर्ण टीम आहे शाखेची, त्यांनी सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते। आणि नक्कीच 114मध्ये जे पण काम आहे ते सगळं जास्तीत जास्त लोकांची सेवा करणं हे आमचं ध्येय आहे आणि त्यांची जास्तीत जास्त सेवा करणं हे आम्ही करू। खासदार साहेबांना 40 वॉर्ड आहेत, सगळीकडे उपस्थिती त्यांना दाखवावी लागेल, येतील ते पण येतील। काल जो दुखद घटना झाली भांडूप स्टेशन जवळ, त्याच्यावर आपण काय म्हणतो? भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। ते या दुःखद घटनेमध्ये त्यांनी आपले जीव गमावले आहे। एवढंच म्हणेन की आम्ही प्रयत्न करू की सगळ्यांना न्याय मिळावा, कारण हे खूप मोठी घटना आहे आणि भांडूपकरांसाठी खूप मोठं धक्का आहे हे, कारण BST ना आम्ही पुढे त्याच्यावर आम्ही पत्र दिलं आहे आम्ही की आताचे जे बसेस आहेत त्यामुळे किती त्रास त्याचा त्रास ऑलरेडी भरपूर ठिकाणी अपघात झालेले आहेत, पण इथे एवढं मोठा धक्का झालेला आहे आणि आम्ही नक्कीच शुड बी टेकन केअर ऑफ। मॅडम, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेथील स्थानिकांकडून कळते की अनधिकृत जे तिकडे फेरीवाल्यांचं अतिक्रमण आहे आणि आता नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुकाही येऊन ठेपल्यात, तर आता कुठेतरी पुढे जर चित्र पाहायला मिळालं, नगरसेवक पदात तुम्ही आल्यात, तर त्यानंतर तुम्ही सर्वात महत्त्वाचं आता या महानगरपालिकेच्या याच्यावर काय ऍक्शन घेणार? नक्कीच आम्ही जे पण लोकांच्या हितासाठी आहे तेच करू आणि लोकांना सोयीसुविधा होईल, त्यांची जास्तीत जास्त मदत कशी होईल आणि त्यांना दुःख न होणार याची आम्ही काळजी घेऊ। काय विकास बघायला मिळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नालिस्ट लवेश दळवीसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।